गेल्यावर गवत काढायचंय ना मला पण. हिच्यासो हे काय असं सगळं आम्ही कसं करतो शेळीला. असं काढायचं दर्ग असं हा शेळीसाठी. मग हिनं काढू लागती, आम्ही दोघी काढतो. मग तिनं बांधून उचलून देते मला असं. हा तिचं पण जरा घे, शेतकरी नाही तिनं, ती आपल्याला विचारती आमच्या शेतात का आलात. उग 4-5 मिळाले त्यांना भजी करायचे आता ह्याच. जरा पीठ घालून. आमच्यात बी सगळे वाळलेत. तुमचे बी सगळे वाळले. आता ती येणार. हा मराठीच बोलतो ते, तुमची भाषा बोललात तसं. हा छाटायचं. हा हे नाही काढायचं आता आम्ही. गवत काढायचं ना, गुरांना घालायचं काढून काढून. हो प्लेन करणार, अगदी स्वच्छ करायचं. हो काय नाही लावायचं आता, फक्त ऊस सांभाळायचं. हा हे काय ऊस, हे ऊस आहे. हा हो हे कणीस, हे कणसाचं झाड, हे ऊस आहे. आता हे कणीस काढायचं आणि हे गुराला टाकायचं. हे कणीस काढून बाजूला ठेवायचं आणि हे राहिलेलं आहे ना ते गुराला टाकायचं. म्हशीला, गाईला, शेळ्यांना. नाहीत पाहिजेल ना. आम्ही तर इतकं फिरतो शेतात, हुरडा आलाय की. आणि घुराळा करायचं, पुन्हा ऊस तोडी आल्यानंतर सगळ्यांना जेवण आणायचं, रानात जेवण करायचं. बायका येते तर सगळ्या बायकांना बोलवायचं. आम्ही खूप एन्जॉय करतो. हो भारी वाटायला चला. हो हा मग तर काय. आता आम्ही शेंगा पेरणार आहे ना, आता शेंगा काढायच्या वेळेस यायचं. आणि ती शेंगा काढताना बायका, आपण खाताना, आणि शेंगाची वेल उपसल्यानंतर खाली शेंगा किती लागतेत. खूप सुंदर वाटतं. असे सगळे बायका असतेत, ज्याचे त्याने अशी तोडत बसलेली असतेत. हो पांघरून पांघरून अगदी. हा ऊन लागलेलं असते ना, मग ती पांघरून घ्यायचं. लहान बाळ असतेत, त्यांना असं कोपा करतेत, त्या कोप्यामध्ये त्याला बसवतेत. आई पुढे शेंगा तोडत असती. हो चला, पप्पा ओरडत असतील आता जरा.